मी नामदारी होतो मी नामदारी होतो। सन्मान्य जिल्हा प्रमुख असेल किंवा आमचं हे सगळे सहकारी आमचे उमेदवार निष्कलंक होते, ताकदीचे उमेदवार होते, त्यांचं स्वतःचं कर्तृत्व होतं, ते कर्तृत्वाने पण निवडून आलेले आहेत। आणि मोठ्या साहेबांचा आशीर्वाद सन्मान्य शिंदे साहेबांचा असेल किंवा सन्मान्य राणे साहेबांचा असेल, हा आशीर्वाद आमच्यावर राहिला आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले, त्यामुळे आम्ही ही निवडणूक जिंकू शकलो। मुद्दे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुम्ही उपस्थित केलेत, एकनाथ शिंदेंची सभा देखील झाली, त्याचा फायदा पाहायला मिळाला आणि तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले सन्मान्य 100% सन्मान्य शिंदे साहेबांच्या सभेचा फायदा होतोच। त्यांनी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये केलेलं काम, आता उपमुख्यमंत्री म्हणून ते जे काम करतायत, तळागाळापर्यंत लोकांनी उत्स्फूर्त पाठिंबा सन्मान्य शिंदे साहेबांच्या नावावर दिला असल्यामुळे आम्हाला शिवसेना म्हणून त्याचा फायदा झाला। आणि प्रत्येक माणूस मैदानामध्ये ही स्वतःची निवडणूक आहे म्हणून उतरला। जिल्ह्यातून कार्यकर्ते आले, मतदारसंघातून कार्यकर्ते आले, माझी निवडणूक आहे, माझे उमेदवार निवडून आले पाहिजे, शिवसेना निवडून आली पाहिजे, यासाठी सगळे जिद्दीला पेटले होते आणि ही निवडणूक आम्ही तशी जिंकली। या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा दिलात, कणकवलीत आपण जर बघितलं असेल तर शहर विकास आघाडीचा विजय झालेला आहे, दुसरीकडे भाजपचा पराभव। मी तुम्हाला या अगोदर पण तेच म्हटलं की एका बाजूला आनंद आहे, दुसऱ्या बाजूला अश्रू आहेत, की आमचेच हरले, आमच्या समोर पराभव ज्यांचा झाला ते आमचेच होते, आहेत, नेहमीच राहणार। आणि एका बाजूला जे जिंकले त्यांना मी शुभेच्छाच देऊ शकतो। आणि भारतीय जनता पक्ष हा माझा परिवारच आहे, म्हणून परिवार कुठे त्यांचा पराभव होत असला तर मी आनंद किंवा साजरा करणारा मी तसा माणूस नाही, मी तसा कर्मदळिद्री नाही। पण जेवढं काय करता येईल इथे महायुतीमध्ये सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे, ह्याच प्रयत्नामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता राहील। कारण का मला हे दिसत होतं की कुठेतरी आपण कमी पडणार किंवा समोरचा तरी किंवा आपला मित्र तरी कमी पडणार, सहकारी कमी पडणार, जेव्हा सहज सगळं होणार होतं। म्हणून मी सातत्याने आग्रह करत होतो की असं होता कामा नाही। पण ज्यांचा पराभव झाला मी त्यांचा पराभव मानत नाही आणि जे निवडून आले त्यांचा मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये महायुती होण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल का? कारण आता जे चित्र पाहायला मिळतंय ते तिथे कुठे साहेब सातत्याने महायुतीसाठी प्रयत्न करतोय। मी महायुतीचा कार्यकर्ता आहे असं मी सातत्याने म्हणतोय, मी शिवसैनिक आहे, मी सन्मान्य शिंदे साहेबांचा सैनिक आहे 100%, एकही रुपयाचा भेसळ नाही। पण निवडणुका जशा आपण लोकसभेच्या लढल्या महायुतीमध्ये, विधानसभेच्या लढल्या, तशाच कार्यकर्त्यांच्या पण निवडणुका आपण लढल्या गेल्या पाहिजे, ही भावना ठेवून काम करणारा माणूस आहे मी। शेवटचे 2 प्रश्न, उभाटाला इकडे धक्का मिळाला, दुसरीकडे शहर विकास आघाडी तिथे विजयी होते, भविष्यात शहर विकास आघाडीला सोबत घेण्यासाठी काही प्रयत्न होतील का? मी आता सध्या कोणाशीच काय बोललेलो नाही। मी माझ्या सगळ्या म्हणजे हे माझंच कुटुंब आहे, मी माझ्या कुटुंबाला भेटायला आलो, त्यांच्या आज आनंदामध्ये त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्याबरोबर त्यांनी हे आज मोठा दिवस आहे आमच्यासाठी, खूप मेहनत घेतली आहे सगळ्यांनी। मी जसं म्हटलं मी नामदारी होतो, या सगळ्यांनी खरी मेहनत घेऊन ही निवडणूक जिंकलेली आहे, आज खरा त्यांचा दिवस आहे। नक्कीच हा कार्यकर्त्यांचा विजय असल्याची भावना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली। भविष्यात शहर विकास आघाडीला सोबत घ्यायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय वरिष्ठांचा आहे, मात्र मी फक्त कामदारी होतो, मात्र माझ्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण निवडणूक जिंकली असा विश्वास आणि आनंद निलेश राणे यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरापासून सुरेश सावंत, सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मालवण।